तर ते गणपतीचं डेकोरेशन वाटता कामा नये. ही बघितलेली लाईट ही खूप काम चलावू अशी वाटते, काहीतरी कमी आहे असं वाटतंय. घबाडकुंड या चित्रपटाचा टीझर आलेला आहे, तुम्ही तो नक्की पाहिलाच असेल. पण त्याबद्दलच्या काही गोष्टी, या टीझरमधल्या काही गोष्टी अशा आहेत ज्या नमूद केल्या पाहिजेत आणि त्याबद्दल बोललं गेलं पाहिजे. त्याच मुद्द्यांवर आज आपण बोलणार आहोत. चला तर बाकी कोणतीही चर्चा न करता थेट मुद्द्याकडे वळूया. घबाडकुंड या चित्रपटातला सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट मला असं वाटतोय की त्या गोष्टीकडे त्यांनी खूप लक्ष देणं गरजेचं आहे. तो म्हणजे त्यांनी चित्रपटामध्ये वापरलेली लाईट. या चित्रपटामध्ये वापरलेली लाईट ही म्हणजे पूर्ण तुम्हाला सगळं ग्रीन ग्रीनच दिसतंय. सगळी हिरवळ हिरवळ सी ग्रीन कलरची ती लाईट, फक्त एका साईडने फक्त कट लाईट दिली आहे वॉर्म. म्हणजे मला असं वाटतंय की यामध्ये प्रत्येक सीनमध्ये असं जाणवून येतं आहे की ग्रीन कलरचा तुम्ही लाईट ॲम्बियन्स घेताय, हलकीशी कटलाईटसाठी तुम्ही वॉर्म लाईट वापरताय. म्हणजे तुम्ही तिथे सस्पेन्स, थ्रिल आणि हॉरर तुम्हाला जो काही जॉनर तिकडे याच्यातला क्रिएट करायचा आहे तो तुम्ही क्रिएट करताय. असा जर तुमचा समज असेल की या फक्त समीकरणामुळे तुम्हाला तो जॉनर क्रिएट करता येईल किंवा तसा ॲम्बियन्स क्रिएट करता येत असेल किंवा येईल, तर ती मला वाटतं चुकीची गोष्ट आहे. कारण त्यासाठी आणखीन काही दुसऱ्या गोष्टी, दुसरे एलिमेंट्स पण गरजेचे आहेत. एडिटिंगचा भाग, कलर ग्रेडिंगचा भाग पण खूप महत्त्वाचा आहे यामध्ये. ऑनेस्टली आजच्या टीझरमधली बघितलेली ही लाईट खूप कामचलाऊ वाटते. म्हणजे तुम्ही इतकं बजेट घेऊन इतका मराठी युनिवर्स क्रिएट करायचा विचार करता आणि अशा पार्श्वभूमीवर जर तुम्ही लाईटच्या बाबतीत जर त्या गोष्टीला खरंच लाईट घेत असाल ना, तर खरंच ही खूप मोठी चूक होते असं मला वाटतं. पूर्ण सिनेमामध्ये फक्त ती ग्रीन ग्रीन लाईट, त्याच्यामधूनच येणारे ते कॅरेक्टर्स वगैरे असंच दिसत राहतं. जसे आताच्या काही शूट्समध्ये फक्त LC लावतात, तो एक कलर सेट करतात आणि साईडने लाईट देतात ना, अगदी तशा पद्धतीतली लाईट तुम्हाला या ठिकाणी भासून येईल. बरेचसे छायाचित्रकार आणि व्हिडिओग्राफी या फील्डमध्ये जे आहेत त्यांना मी जो काही पॉईंट सांगतोय याच्याबद्दल लक्षात येईल. हे जे समीकरण आहे ना, फक्त सी ग्रीन वापरूया एका साईडने आणि हलकीसी या साईडने कूल, या साईडने वॉर्म देऊया, म्हणजे तो एक फील क्रिएट होईल असं जर तुम्हाला वाटत असेल ना, तर तो खरंच मोठा भ्रम आहे आणि तो भ्रम याच्यामध्ये सरळ सरळ दिसून येतो. मला फक्त एवढंच म्हणायचं आहे की तुम्ही खूप छान असं युनिवर्स क्रिएट करताय. एक नवीन प्रयोग आहे, एका नवीन वाटचालीसाठी तुम्ही पुढे सरसावलेले आहात आणि एक नवीन एक वेगळं युनिवर्स तुम्ही मराठी इंडस्ट्रीमध्ये आणताय. तर अशा पार्श्वभूमीवर ना आजच्या टीझरमधली बघितलेली लाईट ही खूप काम चलावू अशी वाटते. ह्या अशा चुका नको. चुका इन द सेन्स तुम्ही पूर्ण सिनेमाभर ती लाईट वापरलेली आणि ती खूप फ्लॅट वाटते. अगदी म्हणजे काही उदाहरणं द्यायची झाली तर ज्यावेळी तुम्ही लाईट अप्लाय करताय ना, थ्रो करताय, त्यावेळी काही पॅचेस तुम्हाला इथे या ठिकाणी वगैरे दिसून येतात, ते नाही दिसले पाहिजेत. कळून येतं की लाईट किती लांब आहे, जवळ आहे वगैरे. हे जे पॉईंट्स आहेत ना, ते प्रेक्षकांना काढायला नाही जमले पाहिजे. अशा पद्धतीची लाईटिंग तुमची असली पाहिजे. तर या सगळ्या गोष्टी नमूद करण्यासारख्या आहेत आणि तिकडे तुम्ही त्यावर लक्ष देणं मला वाटतं गरजेचं आहे. सालबर्डी चित्रपटामध्ये तशी एक चूक झालेली. चूक म्हणजे त्यांनी तो जो वाईट कृत्य ते करत असतात तिथे जी लाईट वापरण्यात आलेली आहे, अगदी बड्डे इव्हेंटमध्ये वगैरे, बारशात वगैरे जी लाईट वापरतात बघा, कोपऱ्यातून स्पॉट मारतात, अगदी तशा पद्धतीच्या लाईट्स आणि कॉन्ट्रास्ट विचित्र, कुठे काय कसला काय मिळे नाही वगैरे, अशा पद्धतीची लाईट सालबर्डीच्या त्या सेटवर तुम्हाला त्या फ्रेममध्ये बघायला मिळते. लाईटच्या बाबतीत मला वाटतं काही असे सिनेमे आहेत ज्याच्याकडे आपण रेफरन्स म्हणून किंवा त्यांच्याकडे आपण एक इन्स्पिरेशन म्हणून बघू शकतो. उदाहरणार्थ दशावतारमधली लाईट बघा. दशावतारमधले बरेचसे सीन हे रात्रीच्या वेळी शूट केलेले आहेत, पण तरीही त्यांची लाईट इतक्या चपखलतेने, इतक्या व्यवस्थितपणे, परफेक्शनने तिथे ती एस्टॅब्लिश झालेली आहे ना, की कळून नाही येते की मुद्दाम हा स्पॉट लावलेला आहे वगैरे वगैरे. आणि जरी तो लावलेला असेल तरी तो पर्पज आहे, तो त्या फ्रेमला काहीतरी शूट करतोय किंवा तिथे एक मिनिंग पुट करतोय. गोंधळ चित्रपट तर पूर्ण एका रात्रीचा सीन येतो आणि मोस्ट ऑफ वॉर्म लाईट आहे त्याच्यामध्ये. आर्टिफिशियल जर लाईट त्यांनी वापरली असेल तरी ती तितकी जाणवून येत नाहीये, मुद्दाम मारल्यासारखी अशी वाटत नाहीये. बाकी सगळं असंच तुम्हाला वाटून येते की जे मशाली आहेत, दिवट्या आहेत आणि आजूबाजूला जे लाईटचे किंवा त्या फायरचे जे सोर्सेस आहेत त्यानेच ती लाईट घेतलेली आहे असं वाटतं. सस्पेन्स हॉरर थ्रिलच्या बाबतीत जारण नावाचा एक चित्रपट आहे, तो देखील खूप छान त्यांनी कामगिरी केलेली आहे. जारण हा जो एक कॉन्सेप्ट आहे त्याच्या भोवती तो चित्रपट फिरतो आणि त्यामध्ये लाईट कशी पाहिजे, इंडोर सीन्स आहेत, आउटडोर सीन्स आहेत, तर त्यामध्ये आणि पूर्ण जो चित्रपट आहे त्यामध्ये कसं ते बांधून ठेवायचं आहे, त्या कलर ग्रेडिंगने तुम्हाला शेवटपर्यंत टिकवून ठेवायचं आहे तो सस्पेन्स, तो थ्रिल. या सगळ्या गोष्टी आहेत. तुंबाड चित्रपटातली जी लाईट आहे त्यासारखं कदाचित तुम्ही तो क्रिएट करण्याचा प्रयत्न केला असेल. ती लेवल गाठण्यामध्ये आत्ता तरी काहीतरी कमी आहे असं वाटतंय, पण प्रयत्न चांगला आहे. तुम्ही एक नवीन मराठी युनिवर्स त्या ठिकाणी क्रिएट करू पाहता, याबद्दल तुमचं कौतुक आहे. आणि मराठी इंडस्ट्रीमध्ये नवीन या अशा गोष्टी होत आहेत तर
खरंच या गोष्टींचं कौतुक मराठी प्रेक्षक नक्कीच करतील. चित्रपटातला जो सेट आहे तो टू बी ऑनेस्ट खूप खोटा सेट वाटतोय. कळून येतं या भिंती POPच्या केलेल्या आहेत किंवा दुसऱ्या मटेरियलने केलेल्या आहेत, त्यावर तो कलर फासलेला कलर वगैरे त्यावर त्यात आणि ती पडलेली लाईट, हे सगळ्यामुळे ना ते खोटं तयार केलेलं आहे, सेट तयार केलेला आहे असं वाटून येतं. सेट असा तयार करावा की तो जिवंत वाटावा आणि तो लाईट आणि बाकीच्या सगळ्या ॲम्बियन्सने, कॅमेरा, कलर ग्रेडिंग या सगळ्या गोष्टीने तो, आणि लागलेच तर त्याच्यात काही व्हिज्युअल इफेक्ट्स, या सगळ्या गोष्टींनी तो पूरक करावा. तर ते गणपतीचं डेकोरेशन वाटता कामा नये. गणपतीच्या डेकोरेशनच्या वेळी आपण काहीतरी थीम घेतो आणि तयार करतो बघा, भिंती वगैरे टिश्यू लावून किंवा कागदाचे बोळे वगैरे वापरून, तर तसं वाटता कामा नये. कॅरेक्टर इंट्रोडक्शनचे यांनी व्हिडिओ टाकलेले आहेत, बरेचसे व्हिडिओ बघितले मी. प्रत्येक कॅरेक्टरचं इंट्रोडक्शन दिलेलं, त्याचं नाव काय आहे, खरं नाव काय आहे, साधारण थोडेसे ग्लिम्स त्या चित्रपटातले. त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला एकच ती गोष्ट रिपीट झालेली तुम्हाला पाहायला मिळते. एका साईडने ती ग्रीन लाईट, एका साईडने ती बॉम्ब लाईट. अगदी थंबनेलमध्ये सुद्धा तुम्हाला तेच बघायला मिळतं. अरे त्याच्या व्यतिरिक्त थोडं बाहेर जाऊन वेगळं काहीतरी ट्राय करा. कारण मला या चित्रपटाचा लोगो जो आहे तो भयंकर आवडला. क्रिएटिव्ह टीमने यामध्ये खूप मेहनत केलेली आहे, खूप छान असा लोगो तयार केलेला आहे. त्यामधून कळून येते की हे काहीतरी वेगळं आहे, लोगोवर काम झालेलं आहे. अगदी लोगो ज्यावेळी तुम्ही टीजर किंवा मधले जे प्रोमोज काढलात, जे व्हिडिओज काढलात, त्यामध्ये निर्मात्यांचं नाव, डायरेक्टरचं नाव वगैरे हे असं ज्यावेळी स्टॅम्प होऊन येतं ना, तो इफेक्ट देखील खूप छान त्यांनी क्रिएट केलेला आहे त्या ठिकाणी. मराठीमध्ये जर फॉन्ट वापरलेला आहे त्याला सुद्धा तो टेक्स्चर म्हणा किंवा तो जसा तुटलेला वगैरे दाखवणं वगैरे, ह्या बारीक गोष्टी जे लोक नोटीस करतात, डायरेक्टर, निर्माते वगैरे हे सगळे दिसतात त्यामध्ये. स्वतःची ती कहाणी सांगतायत, सेट दाखवतात, सगळं दाखवतात अगोदरच की आम्ही कसं तयार केलं, काय करण्याचा प्रयत्न केला वगैरे. चित्रपट रिलीज व्हायच्या अगोदरच दाखवतात. पण ठीक आहे, मला म्हणायचं आहे की हे सगळं दाखवत असताना ते जे क्रेडिट्स आहेत ते त्यामध्ये पण दिसत आहेत, मात्र ते इंग्रजी भाषेत दिसत आहेत. तर इंग्रजी भाषेत जर तुम्ही वापरताय ना, ते सुद्धा तुम्ही थोडा विचार करून वापरला पाहिजे. म्हणजे जो फॉन्ट त्यांनी वापरलाय त्याला ते टेक्स्चर देऊ शकले असते. तो किती प्लेन वाटतोय फॉन्ट इंग्रजीमध्ये जो वापरलाय तो. म्हणजे मराठीमध्ये तुम्ही त्या व्हिज्युअलमध्ये तेवढी मेहनत घेताय, जर तेच तुम्ही इंग्रजीमध्ये पण लिहिताय ना, तर त्याच्यात पण तेवढी मेहनत असू देत. त्याच्यामध्ये काही एरियल मूव्ज आहेत, ॲक्शन्स आहेत, तर त्यामध्ये ना ती रोप, तो सपोर्टर वगैरे हे सगळं लावून ज्यावेळी तुम्ही उडी मारता किंवा त्या हवेतून येता वगैरे, हे ज्यावेळी हवेतून येता, एस्टॅब्लिश होता, खाली लँड करता वगैरे, हे या गोष्टी इतक्या स्मूथ झाल्या पाहिजेत ना, नाहीतर ह्या गोष्टींना लोक खूप हलक्यात घेतात आणि त्यावरून जज करतात पूर्ण ॲक्शन टीमला आणि त्या मूव्हीला. त्यामुळे ते एकदमच फेक वाटता कामा नयेत. इतके मर्ज झालं पाहिजे ना ह्या सगळ्या गोष्टी की कधी तो आला, कधी हिरो जो कोणी असेल तो हिरो विलन एरियलच्या बाबतीमध्ये कसा आला, कधी पटकन त्याने फाईट केली वगैरे हे कळता कामा नये ॲक्च्युली. पण याच्यामध्ये लोकांना कळतं की हा इथे ती रोप लावलेली आहे किंवा असा इथे आला, इथे थांबला, मग अशी त्यांनी रोप घेतली असेल, मग असा साईडने तो गेला वगैरे, हे असं कळून येता कामा नये. इतक्या लिहिल्या झालं पाहिजे. पण टीजरमध्ये मी काही शॉर्ट्स बघितले त्याचे आणि त्यांच्या अगोदरच्या व्हिडिओजमध्ये बघितले, तर ते थोडंसं कळून येतं आहे की हे कसं त्यांनी मॅनेज केलं असेल किंवा वगैरे ते ॲक्च्युली कळलं नाही पाहिजे होतं. पण ठीक आहे. आत्ता आपण हा बघितला टीजर रिव्ह्यू घबाडकुंड या चित्रपटाचा. चित्रपट लवकरच जूनमध्ये रिलीज होतो आहे. मराठी चित्रपट आहे. काहीही या चित्रपटातल्या गोष्टी असो, मराठी चित्रपट आहे, आपण त्याला सपोर्ट करायचा आहे. चित्रपट बघायला चित्रपटगृहांमध्येच जायचं आहे. ट्रेलर येईल, ट्रेलरचा सुद्धा रिव्ह्यू मी करण्याचा प्रयत्न करेन. पण या टीजर रिव्ह्यूमध्ये आता आपण इथेच थांबतोय. भेटूया पुढच्या भागामध्ये. जय महाराष्ट्र.